स्वामी समर्थ। हाय, कसे आहेत सगळे? ओके, आज भरपूर दिवसांनी म्हणजे नाही म्हटलं तरी 2 महिन्यानंतर व्लॉग शूट करते। ॲक्च्युली काय आलेलं, माझी तब्येत खूप खराब होती, म्हणजे बरेच दिवस झाले आजारी होते, ताप होता। आवाजावरनं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतच असेल, आवाजाची पूर्ण वाट लागली आहे, त्यामुळे आजच्या या व्लॉगमध्ये माझ्या आवाजाला थोडा एक्सक्यूज करा, ठीक आहे। आजचा व्लॉग आहे साई पालखींचा, म्हणजे रामनवमीसाठी ज्या पालख्या मुंबईतून शिर्डीसाठी जो पायी प्रवास सुरू करतात त्यांच्यातली आज आपली लालबागची लाडकी राजा पालखी ही आज आपला लालबाग ते लेंडीबाग प्रवास सुरू करणार आहे। आपण पण त्याच पालखीचा एक छोटासा भाग व्हायला निघालो आहोत, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण लेट आहोत। 11 वाजलेत आणि अजून मी डोंबिवलीतच आहे। या माणसामुळे उशीर झाला, या माणसाला अगदी शेवटच्या मोमेंटला सगळ्या गोष्टी आठवतात। ठीक आहे, जाऊ दे, पण मला नाही वाटत लालबागमधून जिथून पालखी निघते तिथून मला शूट करायला भेटेल, थोडा उशीरच होणार आहे पोचायला। पण मी पालखीचं दर्शन नक्की घेणार आहे आणि पालखीचं दर्शन माझ्या व्हिडिओमधून तुम्हालाही होईल असा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, पालखी पहा, त्या पालखीचं दर्शन घ्या आणि आमच्याबरोबर तुम्ही पण पालखीचा एक छोटासा भाग व्हा। उद्या साई सेवक आहे, हे सर साई सेवकमधून चालतात, त्यामुळे आपण तिथेही जाणार आहोत। साई सेवक पालखीचंही दर्शन घेणार आहोत। गेल्या वर्षी मी साई सेवकचा चांगला छान व्लॉग बनवला होता, त्याला तुमचा लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आला। बघूया यावर्षी काहीतरी नवीन दाखवता आलं तर, काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करता आली तर मी प्रयत्न करणार आहे। बघूया, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। थँक्यू। चला पुढे चला, चल दीदी। पालखी भेटली, वेळेत पोचलो, दर्शन पण झालं, लोकांनी जाम ढकललं, फायनली वेळेत पोचलो। मला खरंच खूप टेन्शन आलं होतं की वेळेत पोचू की नाही, पण वेळेत पोचलो। निशान आणि पालखी दोन्हीही आम्हाला लालबागमध्येच भेटलं, दोघांचंही दर्शन छान झालं। मी एवढ्या गर्दीत घुसून व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, आता नाही माहीत व्हिडिओ कसा आलाय, संध्याकाळी एडिट करून टाकीन, पण जसा पण आला असेल तुम्ही समजून घ्या, लाईक करा आणि जे लोक साई पालखीला येऊ नाही शकलेत आज साई लीलाला त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण दर्शन होईल। या वेळेला माझ्या मते ना पालखीच्या म्हणजे पालखीमध्ये जे पब्लिक चालतं त्यांच्यात भरपूर वाढ झाली आहे, म्हणजे गेल्या वेळेपेक्षा या वेळेला गर्दी खूप होती। सो मी ट्राय केलाय व्हिडिओ काढायचा, जसा पण असेल तुम्ही बघा शेवटपर्यंत, आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। आपण मग साईडला हो ना, जरा पुढे मॅडम, हो मॅडम धक्का लागेल तुम्हाला।
आमचा साई लीला पालखी बरोबरचा प्रवास हा इथेच थांबवतो आहे, कारण उद्या साई सेवक पालखी निघणार आणि त्याची सगळीच तयारी बाकी आहे. हा इथे कीर्ती महलच्या बाहेर पाण्याचा एक स्टॉल होता. असे बरेच स्टॉल पूर्ण रस्ताभर असतात. जे साई भक्त स्वतः शिर्डीला पदयात्रा करत नाही जाऊ शकत, म्हणजे कुणाचे जॉब असतात, कुणाला सुट्टी नाही भेटत, कुणाची आणखीन काही कारणं असतात, ते साई भक्त त्यांची सेवा साईचरणी पदयात्रेयांची मदत करून किंवा त्यांची सेवा करून आपली सेवा साईचरणी अर्पण करत असतात. पालखीमध्ये चालणाऱ्या सर्व साई भक्तांचा प्रवास भक्तिमय, सुखरूप आणि समाधानाचा व्हावा ही साईचरणी प्रार्थना. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच.